बायको काय करतेस? डास मारायचे होते हो, पण बहुतेक ना सगळे डास सुट्टीवर गेलेत. अच्छा, विनोद करतेस? हे विचारायला आला होतात का तुम्ही? मला आहे ना थोडे पैसे हवेत, देशील? पैसे हवे होते का? मग माझ्याकडे कशाला यायचं? मागच्या अंगणात जायचं आणि घ्यायचे पैसे. हं? काय 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 आहो, मागच्या अंगणात जा, तिथे मी झाड लावलंय की नाही पैशाचं, त्याचं गदा 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 हलवा, मग पैसे पडतील, ते घ्या. बायको, मी सिरियसली बोलतोय. आता तुम्हाला काही माहिती नाहीये का? आपण यातल्या अर्ध्या प्रॉपर्टीचे नुसते नावापुरते मालक आहोत. आपल्या हातात काय आहे? ठेंगा. अगं ते माहितीये ग, आता ही प्रॉपर्टी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय की नाही मी. हा, आता उद्या आपण देवळात जाणार आहोत. हा, तर ही प्रॉपर्टी मिळावी म्हणून देवीला नवस बोलू आणि अभिषेक करू. हा, कशाला करायचा अभिषेक, कशाला बोलायचा नवस, काही उपयोग नाहीये. ती तुमची महागौरी माता काही करत नाही. त्या फ्रेम मध्ये बसते आणि बघत बसते आपल्याकडे, बस एवढंच काम करते. वर तिला नैवेद्य दाखवायला लागतो तो वेगळाच, आणि त्यासाठी राबावं कुणाला लागतं? आपल्यालाच. हो, बायको काय वेळ का आता रोमॅन्टिक होण्याची? काय हं. आजी सावकाश. हवा आजी अशी हसतेस का? काही नाही ग, माणसाचं कर्म त्याला सुख आणि दुःख दोन्ही मिळवून देतं. काय प्राप्त करायचं ते त्याच्याच हातात असतं. आजी कशाविषयी बोलताय तुम्ही? काही नाही ग, काही माणसांच्या मनात पाप होतं, त्यांना चांगलाच धडा मिळालाय. आता त्यातून काही बदल घडला तर ते त्यांचं प्रारब्ध, नाहीतर. आजी कधी कधी तू काय बोलते ना कळतच नाही. प्रश्नच पडतो ग की नक्की तू कोण आहेस? म्हटलं तर मी सर्व काही, नाहीतर कोणीच नाही. असं समज, मी महागौरी मातेची एक भक्त आहे. तिच्या आशीर्वादाने काही गोष्टी मला जाणवतात, एवढंच. आजी तुला भेटलं ना की खूप छान वाटतं. मला आता निघायला हवं. बरं मला सांग, तू आता परत गावी चाललीयस का? नाही ग, माझ्या वाटेकडे अनेक जण डोळे लावून बसलेत. जाईन मी कोणाकडे तरी. हा, अगं हो, आज तुला माझा आशीर्वाद नकोय का मीरा? आजी तुला माझं उत्तर माहिती आहे ना. तुला मला आशीर्वाद द्यायचाच असेल तर माझ्या ताईला दे. तुझी बहीण खूप नशीबवान आहे. दरवेळेला तू तिच्यासाठी आशीर्वाद मागतेस. माझ्या ताईला आशीर्वाद मिळाला म्हणजेच मला आशीर्वाद मिळाला ना. ठीक आहे, ठीक आहे. तुझ्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, हाच माझा आशीर्वाद. आजी नमस्कार करतो. हा, कल्याण मस्त. हो.
मार्जारी, मार्जारी, कुठे होतीस तू? कुठे होतीस तू? मला माझं मरण दिसत होतं. माझी ही शक्ती कुंठित झाली होती मंजिरे. मी तुझ्याशी बोलू शकत नव्हते. एक अत्यंत पवित्र शक्ती तुझ्या घरात काही काळ वास करून गेलीये. त्या शक्तीमुळे मनुष्य आणि आत्म्याला आणखी बळ मिळणार आहे. जे घडायला नको होतं तेच घडून गेलंय. तू देवी महागौरीच्या गळ्यातील हार तोडायला नको होतास. आता याचे पुढे काय परिणाम होतील हे मला सुद्धा सांगता येणार नाही. मीरा, मीरा, आत्ता इथे या घरात कोण आलं होतं? त्या माझ्या गावाकडे राहणाऱ्या आजी आल्या होत्या. कोणाची आजी? म्हणजे वरवरची ओळख आहे आमची. माझ्या तळी गावातल्या देवळात 2-3 वेळा भेटली होती मला. आईसाहेब, काय झालं? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? आईसाहेब, माया, काय काय झालंय तुझ्या चेहऱ्याला? असं का दिसतोय? पण तुमचं तोंड कसं दिसतंय? काय झालं? वाकडं दिसतंय का? नाही वाकडं नाही दिसत आहे, पण काय झालं काय तुम्हाला? हे बघ माया, आपण एकमेकींपासून लपायला नको. हा, त्यांनी आपलंच नुकसान होणार आहे, कळतंय का? आता मी बेडरूम मध्ये होते. मला माहित नाही अचानक काय झालं. माझ्या हाताला जळजळ सुरू झाली आणि असं वाटलं की माझ्या हाताला चटके बसतात. मला काही कळत नाहीये काय होतंय. मला पण ना तोंड ना असं वाकडं व्हायला लागलं. मी बोलत होते तेव्हाच झालं असं. का? हो, कळतच नाही अजून, पण कसं तरी होतंय तोंडाला. हे सगळं काय होतंय हे सगळं? हे सगळं नॉर्मल नाहीये, हे हॉरिबल आहे. हॉरिबल आहे सगळं. हे काय होतंय सगळं? मला काहीच कळत नाहीये. मला पण कळतं, काही कळत नाही. काय मीरा, घाबरतेस काय ग? मनातली भीती समोर येते असं म्हणतात. तुमच्या मनात तसं काही आहे का? चल काम काय होतं ते बोला दी. नाही, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये ना? खाऊन घ्या, नाहीतर तुमची आताची अवस्था बघता असं वाटतं की तुम्हाला चक्करच आहे.
आमचं आम्ही बघून घेऊ. हा, तुला काळजी करायची गरज नाहीये. बरं, माया, हे खूप काहीतरी विचित्र घडलंय. हा, सॉरी सॉरी. एक अत्यंत पवित्र शक्ती तुझ्या घरात काही काळ वास करून गेलीये. जे घडायला नको होतं तेच घडून गेलंय. माझ्या गावाकडे राहणाऱ्या आजी आल्या होत्या. आता याचे पुढे काय परिणाम होतील हे मला सुद्धा सांगता येणार नाही. माझ्या तळेगावातल्या देवळात 2-3 वेळा भेटली होती मला. आपण काल रात्री देवघरात जाऊन तो हार तोडला, मग आज सकाळी तो जोडलं कसं गेलं? मॅडम, मॅडम, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही माया, जा. पण मला बोलायचं आहे मॅडम. मॅडम, आज सकाळी बोलता बोलता तुम्हाला काय झालं? काय होत होतं तुम्हाला? तुम्हाला चक्कर येत होती, तुम्हाला धापा लागत होत्या, काय होत होतं तुम्हाला? माया, तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. ओ मॅडम, असं कसं बोलता तुम्ही? संबंध आहे मॅडम. आपण दोघी या घरात जे काही होतंय ते सगळं एकत्र मिळून करतोय. दोघी मिळून? नाही नाही, म्हणजे तुम्ही सांगता आणि मग मी ते करते. मॅडम, जे काही असो, पण आपण एकमेकींपासून कुठलीही सिक्रेट्स नाही ठेवले पाहिजे. माया, त्याची काही एक गरज नाहीये, तू जा इथून. मॅडम, गरज आहे. आपण काल रात्री देवघरात गेलो, तिकडे तुम्ही मला देवीचा हार तोडायला सांगितला, त्यानंतर तुम्हाला त्रास होतोय, मला त्रास होतोय. हे सगळं नॉर्मल नाहीये, हे हॉरिबल आहे. आणि हे काय होतंय, काय घडतंय, काही कळत नाहीये. मॅडम, प्लीज मला सांगा काय होतंय. प्लीज टेल मी मॅडम, प्लीज. माया, तोंड बंद ठेवू, नाही तर जीभ हसडून टाकीन तुझी मी. तुझ्या गोष्टी, माझं आयुष्य यांचा विचार करण्यापेक्षा तू स्वतःचा विचार कर, कळलं? उद्या मंदिरात अॅनिव्हर्सरीचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यात विघ्न कसं आणता येईल याचा विचार कर. मॅडम, डोंट वरी. उद्याचा सगळा कार्यक्रम सेट झालाय. उद्यानंतर वेदा आणि अथर्व कधीच जवळ येणार नाहीत. एवढा आत्मविश्वास? ऑफकोर्स मॅडम, कारण वेदाच्या मनात मी अथर्वविषयी भीती घालून दिली. अथर्वने जसं अंबिकाला जिवंत जाळून मारलं, अगदी तसंच तो मीराला सुद्धा जाळणार आहे, हे मी तिला सांगितलंय. मला नाही वाटत की उद्याचं सेलिब्रेशन मीराला हवं तसं होईल. उद्यानंतर वेदा अथर्वचा चेहरा सुद्धा पाहणार नाही. आणि तसं झालं नाही तर? डेफिनेटली होणार मॅडम. मीरा, अथर्व आणि अंबिकाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकणार नाही. आय प्रॉमिस. आता फक्त ना उद्याचा कार्यक्रम छान झाला पाहिजे. याने वेदा पण खुश होईल आणि तिच्या बाबांशी पण बोलायला लागेल. मीरा, थांब. अजून किती दिवस इग्नोर करणार आहेस मला? सकाळी त्या आजीने सांगितलं ते सत्य होतं. अगं, कोण कुठल्या त्या आजी, पण त्यांना सुद्धा कळतंय की आपण दोघींनी एकत्र काम करायला हवं.
अगं ती सहज बोलली असेल. सहज नाही मीरा. त्या काय म्हणाल्या तू नीट ऐकलंस का? यापुढे आपल्या समोर खूप मोठं संकट येणार आहे आणि जर आपण एकत्र काम केलं नाही तर आपला निभाव लागणार नाही. त्या महागौरी मातेच्या भक्त होत्या अगं. म्हणूनच मला तिचं ऐकायचं नाही. मी देवीवर रुसले आणि म्हणूनच मला तिच्या भक्तांचं काहीच ऐकायचं नाही. तुला ऐकावं लागेल वेदाच्या रक्षणासाठी आणि त्या आजींनी दिलेला आशीर्वाद पूर्ण होण्यासाठी. तुला जर वाटत असेल की त्या आजींनी दिलेला आशीर्वाद तुझ्या बहिणीला लाभावा तर तुला ऐकावं लागेल मीरा. नीट विचार कर याचा तरी एकदा. अजून एक मीरा, आपण दोघी जर एक झालो तर तुझ्या बहिणीला शोधायला मी तुला मदत करेन. नाही, तू तू माझ्या बहिणीला शोधायला मदत करशील खरंच? कसं सांगू तुला की मीच तुझी बहीण आहे? ताई, मी काय विचारते? हो मीरा, मी तुला मदत करेन. मी शोधून काढेन तुझ्या बहिणीला. वेदाची शपथ घेऊन सांगते. हा, त्यासाठी वेदाची शपथ घ्यायची काहीच गरज नाहीये तुला. वेदाची शपथ घेतली तर लगेच चिडलीस ना? ते काहीच असं चिडू शकते. आपण दोघी वेदाच्या आई आहोत. आपल्या वेदासाठी एकत्र येऊया. ठीक आहे मीरा, जाते मी. अंबिका ताई, अनर्थ मंजिरी, अनर्थ. खूप मोठा अनर्थ घडलाय. आपला उद्देश संपुष्टात आणणारा अनर्थ. काय झालंय? आपल्या वाटेत अडसर असलेला तो आत्मा आणि मनुष्य आजपर्यंत फक्त एकमेकांच्या सहवासात होते. आज त्यांची घट्ट मैत्री झाली आहे मंजिरी. ते एक झालेत. त्यांचं एक होणं म्हणजे आपल्या शक्तीवर आघात. मोठा फटका बसणार, खूप मोठा फटका. जिथे तू राहतेस त्या घरात एक अत्यंत पवित्र शक्ती वास करून गेलीये. आता आपली शक्ती आणखी क्षीण होत जाणार. तुझा मूर्खपणा भोवला मंजिरी, तुझा मूर्खपणा भोवला. मार्जरी, जे झालंय ते सांगू नकोस. मोठा फटका बसणार म्हणजे नक्की काय होणार ते सांग. याचं उत्तर आता माझ्याकडे नाही. पण मी ते शोधून काढेन. थोडा
वेळ लागेल. उद्या देवळातून आल्यावर तू मला येऊन भेट. पण काहीतरी अनर्थ घडणार हे नक्की.